मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादाने प्रभावित गडचिरोलीला भेट देत कुख्यात नक्षलवादी कमांडर तारक्का आणि तिच्या 5 सहकाऱ्यांच्या आत्मसमर्पणाला प्रोत्साहन दिले. त्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे स्वागत करत त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. C-60 कमांडो दलाच्या जवानांचा सत्कार करताना फडणवीस यांनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि नक्षलवादाचा संपूर्णतः अंत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या दौऱ्यात त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग यांचा समावेश होता. त्यांनी गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी जिल्ह्यातील युवकांना शिक्षण व प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. नक्षलवादाला चोख प्रत्युत्तर देतानाच गडचिरोलीच्या विकासासाठी उचललेल्या या पावलांनी जिल्ह्याला शांततेकडून प्रगतीकडे नेणाऱ्या मार्गावर नेले आहे.